नमस्कार मित्रांनो, अक्षय इंगे टेक या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत ड्रॅगन फळ बद्दल ए टू झेड माहिती. तर आज आपण माहिती घेण्यासाठी आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव या गावामध्ये. तर नमस्कार सर, नमस्ते. युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर सर्वात आधी आपला परिचय सांगा. मोहन मच्छिंद्र इंगोले, राहणार रुई, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. रोजच्या शिवारात शेती. रोजच्या शिवारात शेती. सर, जर ही जी बाग आहे ते कुठून कल्पना आली, समजा हे कुठून मार्गदर्शन घेतले किंवा आपल्याला हीच बाग करायची? असंच अंदाज बघून युट्यूब वर बघून, हा. पुन्हा काही युट्यूब वर बघून पुन्हा शेतकऱ्याला भेटी दिल्या. भेटी द्यायला कुठं गेलता तर? भूमला. तर ही आपली बाग जी आहे ती किती एकरवर आहे? 1 एकरवर आहे. 1 एकर बाग आहे. तर ह्याला लागणारा खर्च किती? पोलचा असेल, रिंगाचा असेल, किंवा ही रोप कुठून आणली, व जात कोणची? खर्च झाला 2.5 लाख रुपये. म्हणजे पोल आणि रिंगाचा. पोल, रिंगा, ठिबक सगळंच, रोप ही सगळं. म्हणून रोप आणली विवाह मांडवी. म्हणजे ती स्वतः आणतात का आपल्याला लागतं? स्वतः मी जाऊन घेऊन आलो. त्यावेळेस कोरोना लॉकडाऊन होतं, ते घेऊन आलो. पुन्हा मग चालू केलं. तर आता ही व्हरायटी कोणची आपली? व्हाईट आहे. व्हाईट व्हरायटी का? तर आता बरेच जण आपण बघतो की सगळं लाल कळ सध्याला धावपळ चालू आहे, किंवा भाव जास्त आहे, त्याला फळ लागतं. तर त्यात आणि ह्यात काय फरक आहे? त्याला थोडा 10-20 रुपयांनी भाव जास्त आहे, पण ह्याला फळाची संख्या जास्त लागते. म्हणजे त्यापेक्षा ह्याला जास्त लागते का? डबल फळ आहे. आणि मेंटेनन्स ह्याचा जास्त आहे का त्याचा जास्त आहे? मला तर वाटतं व्हाईटच मेंटेनन्स कमी, लालचं मेंटेनन्स जास्तच असेल. तर आता ही जी आहे त्याला आपल्याला कितव्या वर्षीपासून आणल्यापासून किती वर्षापर्यंत फळ लागलं? रोप लावल्यापासून 11व्या महिन्यात फळ लागलं. 11 महिन्यात फळ लागलं. तर एका पोलला आपण किती रोप लावले तर? 4 रोप. 4 रोप. तर आता ही जी आहे 1 एकर मध्ये किती रोप लागले आपल्याला? 1500 रोप. 1500 रोप. पोल किती लागले? 375 पोल. 375 पोल लागले. एक पोल आणि रिंगची किंमत किती पडली आपल्याला? 300 रुपयापर्यंत गेला 2 एकर. 300 रुपये. रोप ती वेगळी. पोल रिंगच फक्त 300 रुपये. पोल रिंग आणि 300 रुपये पर्यंत. आणि किती फुटाचा पोल आहे? ही 6 फुटाचा पोल आणि 2 फुटाची रिंग 2x2. बरं, ही जी बागाची देखभाल काय करता? खत असेल, पाणी असेल, फवारणी असतील? सेंद्रिय खत टाकतो सगळी. फवारणी काय एवढी नाही. म्हणजे मेंटेनन्स खूपच कमीच. तर पहिल्या वर्षी तुम्हाला किती माल भेटला यापासून? पहिल्या वर्षी 2-2.5 क्विंटल निघला. मग तिसऱ्या वर्षी आता हे शेवटचं तिसरं वर्ष चालू आहे. 40 क्विंटल पर्यंत गेला. तर याला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी किती भाव भेटला तुम्हाला मार्केटमध्ये? भाव काय सरासरी सारखा 110, 120, 100 पर्यंत. आणखीन भावात म्हणजे कमी नाही म्हणायचं. फक्त स्टार्टिंगला जून मध्ये सगळ्याचा बर एखादी आल्यावर भाव कमी येतो. तर तुम्हाला ह्या बागे व्यतिरिक्त आणखीन क्षेत्र आहे का काही? आहे ना. किती एकर क्षेत्र आहे? सगळं क्षेत्र 8 एकर आहे. 8 एकर. त्यात काय काय लावलंय? आता मोसंबी 1 एकर आहे, ऊस 4 एकर आहे, आणि अजून ड्रॅगन लावायचे. आणखीन किती लावायचे ड्रॅगन? 1 एकर लावायचे. त्याला आपल्याला आणखीन रोप आणायला लागतील का? ह्याची तयार ह्याचीच लावायचे. मदर प्लॅन झालाय. 3 वर्ष कंप्लीट झाली. हे आपण लावू शकतो. म्हणजे तो खर्च आपला वाचतोय फक्त. बरं, पोल बद्दल काय माहिती? किती वर्ष पोल टिकते? पोल टिकते चांगले पकलेल्या, म्हणजे चांगले फिक्स असल्यावर चांगले टिकतात. रिंगा जर कच्च्या भेटल्या तर ते रिंगा कॉलेप्स होते. आता आम्ही कुठं कुठं बघितले तुमची रिंगा तुटलेल्या, तर तिचं आता झाड वाया जाईल का? नाही, झाडच वाया जाते. पोल काय म्हणून तुटला तो नेमका? रिंग कच्ची, आतमध्ये फक्त एक जीव आहे, तार आहे. मग त्यात आता अनुभव माहिती झाले आपल्याला. आता पक्की रिंग तयार करून फाउंडेशन पक्का असलं की मग त्याचं आयुष्य 15-20 वर्ष राहते. नाहीतर मग झाडच कोलॅप्स होते. तर आपले जे आता नवीन शेतकरी आहे त्यांना आता रोप आणायला लांब जायचे, तर तुम्ही रोप तयार त्यांना करून देऊ शकतात का? हो. आता मदर प्लॅन चालू आहे, त्याची रोप तयार करायची अडचण नाही. नर्सरी चालू करणार. सांगा सर, याला फळ कोणत्या महिन्यात लागतं व हे पिका किती दिवस लागते त्या फळाला, झाडावरती? त्याचं फळाचं कसं, आबळ आलं लगेच कळी निघायला चालू होती. कळी निघायला चालू होती, काठ्यावरच कळी येते. पुन्हा ही स्टेप राहते. पुन्हा ही फुल कळी उमलती. पुन्हा ही पकत आहे. तर किती दिवसात पिकतंय फळी? कळी लागल्यापासून 45 दिवसात पकत तोडायला लायक होते. बरं, आणखीन या कामात तुमची कोण मदत करतं का? घरचे? आम्ही घरी फॅमिली, लेबरची याला गरज नाही. तर मला सांगा, या वर्षी किती माल अंदाजे निघा तुमचा? आतापर्यंत 40 क्विंटल निघला, अजून 10-15 क्विंटल निघा. तर 100चा किंवा 110 रुपयाचा मार्केट भाव भेटतो. तर निव्वळ आपला खर्च वाजा जातो. समजा फवारणी असतील, लेबर खर्च असेल, किंवा वाहनाचे चार्जेस असतील, तर ती सोडून आपल्याला निव्वळ किती लाख रुपये राहतील? सगळा खर्च जाऊन 4-4.5 लाख रुपये राहतील. आणि ह्यात तुम्ही आंतरपीक घेता का काही? आहे ना. झाडापेक्षा बुटका आंतरपीक घ्यायचं कोणतं, उडीद, मूग, सोयाबीन. तेवढ्या त्याच्या खर्चात ह्याचा खर्च निघून जातो. ती जी ते उत्पन्न होईल ते सगळ्या ह्यात खर्चात गेला समजायचा. तर किती वर्ष पण आपण आंतरपीक घेऊ शकतो यात? काय पहिल्या वर्षापासूनच कंटिन्यू जमतं का आपल्याला? ते अंतर जास्त आहे ह्याच्यात, पण अंतर कमी असल्यावर घेता येत नाही. बरं, ते अंतर किती ठेवलंय आपलं पोल टू पोल? 12 फूट ठेवलं होतं जास्त. 12 बाय 10. 12 बाय 10.
म्हणलं आपल्याकडे येतंय काय होतंय काय नाही आपलं नाही- पाहायलाचा अनुभव आता हा. येऊ. तर हे आपल्या जवळचे शेतकरी आहेत का पाहायला बाग? येते तू आता लावू म्हणतात आधी म्हणत होते काय होते बघू हा. आता म्हणतात लावायचे हा. तर हे जी आपण कटाई कधी करतो तर? कटाई लावल्यापासून 3 वर्ष झाले हा. मग ती मदर प्लांट होतंय हा. पुन्हा कट केलं तरी चालतं म्हणजे 3 वर्षांनी कटाई करायची का? बरं. 3 वर्षांनी पुन्हा प्रत्येक वर्षी बरं, ह्या फळं जी आहेत तर ह्या फळाचा आपल्या शरीरासाठी काय फायदा आहे? त्याने प्रतिकार शक्तीच वाढते. ही डायबिटीसचे पेशंट खाऊ शकतात का ह्याला? हा डायबिटीस लेवल मध्ये राहते. ह्याला खाऊ शकतो तर. तर आमचे जे तरुण शेतकरी आहेत जे आता व्हिडिओ बघते तेव्हा त्यांना करायचे पण मार्गदर्शन भेटणार नाही तर त्यांच्यासाठी काय सांगाल? करावं प्रत्येक शेतकऱ्याने सुशिक्षित बेकाऱ्याने सुद्धा ह्याच्यात उतरायला पाहिजे. कुठं नोकरीच्या मागे लागून काय उपयोग नाही. नाही, ज्याला 1 एकर 2 एकर आहे ते सुद्धा 5-5 10 एकरचं उत्पन्न हे 2 एकर मध्ये घेऊ शकतो. तर आपल्याकडे जे शेतकऱ्याला आहे तर रोपा बरोबर आणखीन काय काय भेटेल त्यांना? रोपा बरोबर टोटल स्ट्रक्चर तयार करून दे. पोल रिंगा. आता आम्हाला अनुभव आलाय त्या रिंगा तुटतात पहिल्यांदा कच्च्या भेटल्या मग आम्हीच तयार करणार आपल्या स्वतःसाठी आणि लोकांना. तर मित्रांनो या सरांची आहे तर हे पोल रिंगा व आपल्याला मार्गदर्शन मार्केट कुठं आहे त्याला कसं लावायचं खत हे नियोजन सगळ्याचं मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत व यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरही आलेला आहे. पाण्याचं नियोजन कसं करता? पाणी काय जास्त लागत नाही ह्याला. 8 दिवसाला तासभर ठिबक चालू केलं तर चालतं ते. तर उन्हाळ्यात काय जी आणखीन काय करायची गरज आहे का? देखभाल जास्त पावसाळ्यात पाणी कमीच लागतंय पाऊस असतंय तर थोडंफार पाणी दिलं तरी चालतं पावसाचा गॅप पडला तर. उन्हाळ्यात काय 2 तासाला 8 दिवसाला 1 तासभर ते बी उन्हाचं नाही संध्याकाळी नसता सकाळ ऊन असलं टेम्परेचर असतंय पुन्हा ती पानं अशी सोडून जाते. उन्हाळ्यात जास्त विशेष घ्यायची काळजी गरज नाही. उन्हाळ्यात सुप्त अवस्थेतच असते ती झोपलेल्याच अवस्थेत वाढ बी होत नाही काय नाही एकदम सुकून घ्या. एखाद्या शेतकऱ्याला काय वाटतं सुकत आहे ती सुकलंय काय की पाणी द्यावा मग ते जास्तच जळत उलट. आपल्याला उन्हाळ्यात फक्त 8-10 दिवसाला सकाळ किंवा संध्याकाळी 2-2 तास पाणी द्यावं लागतंय. ऊसासारख्या याला पाण्याची लई गरज नाही एकदम कमी वापशीवर उगाच थोडं ओलं असलं तरी चालतं ते. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.